मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। नांदेड शहरातील इतवारा पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकात वाहतूक कोंडी। नांदेड जिल्ह्यातील इतवारा परिसर हा नेहमीच वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो। नांदेड शहरातील इतवारा पोलीस स्टेशन मुख्य चौकात असून पोलीस स्टेशन समोरच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या रांगाच रांगा व फळे विक्रेते व्यापारी यांची मध्येच दुकाने थाटली आहेत। यामुळे शहरातील वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे। संबंधित वरिष्ठ पोलीस जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी रीतसर चौकशी करून येथील वाहतूक सुरळीत करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे। त्या समोर आहे तिथं हा इतवारा पोलीस स्टेशनचा जो मेन चौक आहे या ठिकाणी आपण उभं टाकले आहेत। या ठिकाणी माझ्या पाठीमागच्या एरियामध्ये अवैध प्रवासी करणारी वाहतुकीला मोठी अडचण करणार आहेत आणि या अडचणीमुळे येरवादारी करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्रास होतोय। आपण पाहताय याच मेन चौकामध्ये पाठीमागच्या साईडला जो पाहायला मिळतोय हे त्या साईडला तिथे फूड विक्रेते करणारे जे आहेत ते पण या चौकात थांबलेले आहेत। या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे कुठलेही कर्मचारी किंवा अधिकारी पाहिलं नाही। ऐन चौकामध्ये या ठिकाणी ही घटना पाहायला मिळाली। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीहरी आंभोरे यांनी। येवदा वडनेरगंगाई येथील अनाधिकृत लेआउटचा चेंडू नगर रचना विभागाच्या कोर्टात। जिल्हाधिकाऱ्यांचे सहाय्यक संचालकांना पत्र, तांत्रिक मजुरीची करून दिली आठवण। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा वडनेरगंगाई येथील नदी नाल्यांचे पूर प्रवण क्षेत्रात ब्ल्यू झोन अंतरलेल्या अनधिकृत लेआउटचा चेंडू आता नगर रचना विभागाच्या कोर्टात पोहोचला आहे। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालकांना पत्र देत लेआउट अंतरण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक मंजुरीची आठवण करून दिली। दरम्यान त्यांनी नियमाचे उल्लंघन होणार नाही असे स्पष्ट निर्देश जारी केले आहेत। त्यामुळे अनधिकृतपणे अंतरलेल्या लेआउटवर संक्रांत येण्याची शक्यता आहे। येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज कान्हेरकर यांनी येवदा वडनेरगंगाई या भागात अंतरलेल्या अनधिकृत लेआउट बाबत उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। कान्हेरकर यांनी तक्रारीत अतिशय गंभीर मुद्दे उपस्थित केले होते। शहानूर नदी, लेंडी नाला, बोर्डी नदी या नद्यांच्या पूर प्रवण क्षेत्रात विकासकांनी लेआउट अंतरून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे। भविष्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास या ठिकाणी निर्माण होणाऱ्या मोठ्या लोकवस्तीला यामुळे बाधा पोहोचू शकते। या गंभीर बाबीकडे पंकज कान्हेरकर यांनी महसूल विभागाचे लक्ष वेधून घेतले होते। नियमाप्रमाणे पूर प्रवण क्षेत्रात लेआउट अंतरता येत नाही असे असतानाही काही विकासकांनी महसूल व नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत अनधिकृत परवानगी मिळवल्या। या संदर्भात गंभीर तक्रार पंकज कान्हेरकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही केली होती। या संदर्भातील मुद्दा त्यांनी शासनाच्या विविध विभागाकडेही लावून धरला होता। त्या तक्रारीची जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दखल घेत नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालकांच्या नावे आदेश काढले आहेत। येरेकर यांनी पत्रात स्पष्ट केले की लेआउटला सर्वप्रथम तांत्रिक मंजुरात आपल्या विभागाकडून दिली जाते। त्यानंतर संबंधित अधिकारी त्यांच्याकडे प्रकरण मंजुरी करता पाठवण्यात येते। त्यामुळे सर्व तांत्रिक बाबीची पडताळणी करूनच लेआउटला मंजुरी द्यावी असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी नगर रचना विभागाला बजावले आहेत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशावर नगर रचना विभाग काय कार्यवाही करते याबाबत आपण पुढेही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत राहणार असल्याची माहिती पंकज कान्हेरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे।
या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.